ज्ञानदीप लावू जगी। नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। नाही वर्ण धर्म आती, नामे अवघेची सरती, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। विश्वमान्य विश्वाधिकार विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू। बोलताना थोडा विको कमी ठेवा। चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय राम नामाचा महिमा प्रतिपादन करतात। विठ्ठल सज्जन हो माय बापू, अभंग 4 चरणाचा अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे। राम नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। थोडक्यात भावार्थ जर का अभंगाचा द्यायचा म्हटलं, तुकोबराय सांगतात देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवाचं नाम अवघड नाही, खोल नाही, कठीण नाही, 2च अक्षरांचं नाम आहे, त्याने आपण जीवन तरून जाऊ शकतो। तुकोबराय सांगतात नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम। तो व्यक्ती, तो मनुष्य कोणत्या जातीतला आहे, कोणत्या वर्णाचा आहे, तो लहान आहे, मोठा आहे, अजिबात पाहिलं जात, बोला बोला पाहिलं जात नाही, तो कोणताही व्यक्ती असू द्या, जो देवाचं नाम घेईल, जो देवाचं नाव घेईल, तो तरुण गेल्याशिवाय राहणार नाही। नाही वर्ण धर्म याती, नामे अवघेची सरती, 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम। आणि शेवट जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम। हे नाम असं आहे, मनुष्य जन्माला किंवा मनुष्याला त्याच्या आत्म्याला चैतन्याच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू शकतं। कोण बोला, कोण कोण? नाम। आता थोडक्यात तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगितला आणि मला असं वाटतं की माझी भाषा तुम्हाला समजते ना? नक्की भाषा माझी समजते। अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला, मग इथंच आपल्याला कीर्तन संपवायला सुरू करायला आता आपण सुरू करूया। पण ऐका, आता हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे मायबाप। पण आज किम निमित्ताने या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। सर्वांना ज्ञात आहे का आपण एकत्र येऊन बसलेलो आहे? असं होतं का तुम्हाला काहीच काम नाही, मला पण काहीच काम नाही, मग आपण आलो एकत्र गप्पा मारण्यासाठी? असं आहे का? नाही मायबाप। ज्या गोष्टीची आपण 500-550 वर्ष झालं वाट पाहत होतो, ती गोष्ट म्हणजे रामलल्लाचं आगमन। रामलल्लाचं आगमन हे अयोध्येमध्ये झालं, अयोध्येमध्ये आगमन झालं, पण आनंद आपल्या पूर्ण भारत देशाला पण झालेला आहे। तोच आनंद व्यक्त करण्यासाठी, आनंद प्रगट करण्यासाठी मग आज आनंद नाही आपल्याला अयोध्येला जाता आलं, आपण काय केलंय? गुडिया तोरणे करती कथा या उक्तीप्रमाणे, याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये रामलल्लाचं आगमन, घरामध्ये तर प्रत्येकाने केलंच, गुढी उभारली असेल, तोरणे बांधलेले असतील, आता भरपूर ठिकाणी म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये ही गोष्ट चाललेली। आपल्या महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन खूप आज उद्या किंवा आजपासून काही सप्ते चालू झाले। त्याचं कारण काय? रामलल्लाचं आगमन हा कोणत्या आपल्या पक्षाचा विषय नाही किंवा पक्षाचा मोठेपणा नाही। रामलल्ला त्यांचं आगमन जे झालं ते म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे। मंदिर जे तयार झालं ते आपल्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय आहे। आणि याच गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी आनंदमय वातावरणामध्ये आपण हा आज कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला। आणि आज या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते म्हणजे आमचे परम मित्र जरी असले, आमच्या वयाचे जरी असले, ते म्हणजे ज्ञानाने आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत। गुरुवर्य माऊली महाराज पठाडे यांच्याकडून ही तारीख माझ्याकडे आली, कारण गावकऱ्यांच्या बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं माऊली महाराजांना आणायचं, परंतु अडचण अशी निर्माण झाली होती की महाराजांना आज आपलं पण परम भाग्य, आज महाराष्ट्रापुरतंच महाराज फिरत नाहीत, म्हणजे त्यांचा मोठेपणा मी सांगत नाही, त्यांनी तारीख दिल्यामुळं असं नाही माईबाप। पण ऐका, त्याचं कारण काय? आज महाराष्ट्रापुरतेच फक्त मर्यादित नाही हो संप्रदाय, किंवा वेगवेगळ्या राज्यांपुरता संप्रदाय मर्यादित नाही। माझ्या नामदेव महाराजांनी, नामदेवरायांनी संप्रदाय वेगळ्या राज्यांमध्ये नेऊन पोहोचवला।
पण आज अभिमानाने आम्हाला मित्राबद्दल पण सांगावं वाटतं. का तर त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांचं कीर्तन ऐकलंच असेल. महाराजांना इथं काय येता आलं नाही हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. त्यांचा मोठेपणा सांगत नाही, मोठेपणा नाही. आणि हे मित्राचं कौतुक आहे. फक्त एकच, आज त्यांना आपल्यामधून दुबईला कीर्तन करण्यासाठी जावं लागलं. दुबईला आज प्रत्येक महाराज मंडळांचे स्वप्न असते, तो गाव सोडून दुसरीकडे तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात कीर्तन करावं. बरोबर आहे. हे दुसऱ्या देशामध्ये गेले. हेच नाही, 4-5 महाराज मंडळी आपले नामांकित महाराज मंडळी. आणि आज वारकरी संप्रदायाचं हे भूषण आहे, संप्रदायाचा अभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे. आज आम्हाला पण अभिमान वाटतो की आज महाराजांनी दुबईमध्ये जाऊन कीर्तन केलं. आज आपण बाप त्यांच्यामुळे आज तुमच्या दर्शनाचा योग आला. आणि आपल्या गावातील पूर्ण ब्रह्मपुरीमधील जे तरुण मंडळ आहे, तरुण मंडळामधील आमचे गिराम भाऊ असतील, सर्वांची नावं घेणं शक्य नाही. परंतु आज ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, रामभक्त, अजून आज उपस्थित असणारे महिला मंडळ, बालक मंडळ, तरुण मंडळ, त्याचबरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, आजी, माजी, महिला बचत गट, बचत गटाच्या अध्यक्षा, कोण राहिलं नाही ना अजून. त्याचबरोबर या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य ज्यांचा पखावज आपण ऐकतोय ते म्हणजे सचिन महाराज मुंडे, प्रवीण महाराज पठाडे. आज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याच ज्यांनी महाराजांना घडवलं आणि ज्यांच्याकडे आम्ही पण अजून काही बोल शिकतोय ते म्हणजे आमचे सर्वांचे गुरुवर्य आदरणीय बलभीम भाऊ पठाडे, महाराजांचे वडील, माऊली महाराजांचे वडील आपल्या गावामध्ये आले. एकदा जोरदार टाळी द्या. हां, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. फक्त आता सर्वांना विनंती एवढीच आहे, कीर्तन संपेपर्यंत कुणी हलायचं नाही, बोलायचं नाही, डोलायचं नाही. फक्त एकच काम करायचं, मुखाने टाळी आणि हाताने, चुकलं का काय माझं? नाही, तुम्ही झोपलेत का काय पाहतोय? हाताने टाळी आणि मुखाने नाम, एवढंच तुमच्याकडे काम. सुंदर महाराज आले ते ब्राह्मणपुरीचे. एकदा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. बाबाही मला चांगली पुढून साथ करतायत, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. फक्त एकच आहे, आता फक्त एका टायमाला एकच कीर्तन चालू द्या. विठ्ठल सज्जना हो, ऐका. अभंग 4 चरणाचा आहे, अभंग तुकोबारायांचा आहे. राम नामाचं महिमा प्रतिपादन करणारा अभंग आहे. माझा प्रश्न असा आहे, बापाने सांगितलेलं काम मुलगा ऐकत? बोला बोला बोला. आता फक्त पटपट बोलायचं, जसं समजन तुम्हाला त्या पद्धतीने बोलायचं. बापाने सांगितलेलं काम मुलगा ऐकत नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं. आता तुम्ही खरे बोलायला लागला ते बघा, बापाने सांगितलेलं काम ऐकत नाही, बायकोने, नवऱ्याने सांगितलेलं काम बायको ऐकत. हा तुम्ही म्हणा आता आमच्या ऐकतात, अजून नवीनच झाले. ऐका, पहा, ऐकत नाही हा वस्तुस्थिती आहे. परंतु कोण जगद्गुरु श्री तुकोबराय आहेत, कोणते साधू संत आहेत की त्यांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं? कोण आहेत जगद्गुरु श्री तुकोबराय? काय अधिकार आहे त्यांचा? सज्जन हो, माय बाप हो, ज्या गोष्टीला आम्ही सर्वजण घाबरतो ती गोष्ट म्हणजे, आज कितीही धनवान असू द्या, पैशावाला असू द्या, कशालाच घाबरत नसणारा असू द्या, तो एकाच गोष्टीला घाबरतो. ती गोष्ट म्हणजे मृत्यू, मरण. ह्या गोष्टीला सर्वजण घाबरतात. जगद्गुरु श्री तुकोबराय कोण होते? मायबाप ज्यांचं नाव घेतलं तरी यम थरथर कापत होता, असे जगद्गुरु श्री तुकोबराय. म्हणजेच महाराज सांगतात, तुकाराम 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 नाम घेता कापे यम. ज्यांच्या नावाने यम सुद्धा थरथर कापतो असे जगद्गुरु श्री तुकोबराय आहेत. आणि त्यांचा हा अभंग आहे. मग नक्कीच अधिकार संपन्न साधू आहेत, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. म्हणून आतापर्यंत आपण साधू संतांचेच अभंग का घेतो?
या नारदाच्या गादीवरती डीजेची गाणी किंवा जे काही वार्षिक गाणी येतात ती घेतली जातात का? नाही. तुकोबरायांचे अभंग, अभंग या शब्दाचा अर्थ जे कधीही भंग पावत नाहीत ते अभंग. आणि असा अभंग आज सेवेकरता निवडलाय. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, रामनामाचा महिमा प्रतिपादन करतात. ऐका, नाम चांगल्यात चांगलं नाम आहे, बऱ्यात बरं नाम आहे, खऱ्यात खरं नाम आहे, मोठ्यात मोठं नाम आहे. मायबाप नाम किती मोठं आहे. आज सगळ्यात मोठं आपल्याला काय वाटतंय? गगन वाटतंय, आकाश वाटतोय. बरोबर आहे का? आकाश एवढं मोठं आपण वर्णन सुद्धा करत असताना काय करतो? या माणसाचं मन किती आकाश एवढं मोठं आहे. बरोबर आहे का? अशा पद्धतीने वर्णन करतो. परंतु माझ्या माऊलींना गगना होने वाला नाम आहे, गगना होने वाला ओ नाम आहे, नाम आहे. हे ज्ञानदेव गगना होने वाला नाम ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. प्रश्न पडला ज्ञानोबरायांना आणि प्रश्न विचारला. गुरु दुसरे कोण नव्हते, ज्ञानोबरायांचे गुरु कोण? निवृत्ती दादा. भाऊच गुरु होते हो. भावाला प्रश्न विचारला भावाने, या गगनापेक्षा मोठं काय? त्यावेळेस निवृत्ती दादाने उत्तर दिले, गगनाहुनी वाड नाम आहे. नाम मोठे, नाम श्रेष्ठ आहे. प्रश्न पडला कुणाला? ज्ञानोबरायांना. प्रश्न ही पडावा, चांगली गोष्ट आहे महाराज. प्रश्न पडावा, पण त्या प्रश्नामध्ये काहीतरी मर्म असावा, वर्म असावा. असे प्रश्न असलेच तर चांगले ना. पण आपल्यासारख्यांना काय प्रश्न पडतात महाराज? काही प्रश्न पडतात आणि काही विचारतात. एक जणाला प्रश्न पडला, प्रश्न विचारला महाराज, कीर्तन करताना म्हणले धोतरच का घालतात? मग काय जीनचे पॅन्टी केलं पाहिजे का? आता हे काय प्रश्न आहे का? त्यात वर्म आहे का काय? एकाने प्रश्न विचारला, म्हणला कीर्तन करताना कंबरच का बांधली जातं? मग काय नरड बांधायचं का? फास घ्यायचं का इथं? नाही ना महाराज. कीर्तन म्हणजे काही प्रश्न विचारतात, त्यात मर्म पाहिजेत. एकाने प्रश्न विचारला, हरिपाठात काय आहे म्हटलं, शोकांतिक आहे. मग आता जसं प्रश्न विचारला तसं उत्तर बी त्याच पद्धतीने द्यावं लागतं ना. म्हणलं महाराज हरिपाठात काय आहे नेमकं? म्हणलं तुझ्या आज्याचं चरित्र आहे. आता काय हरिपाठात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. सोपं आहे ना अगदी. काय प्रश्न विचारतील लोक? सांगता येत नाही, अजिबात सांगता येत नाही. आऊ माणसांचे प्रश्न तर ठीक आहे. तो एक माणसाचा प्रश्न सांगतो तुम्हाला. कीर्तन झाल्यावरती असाच प्रश्न विचारला. एका जणाने प्रश्न विचारला, माझा कीर्तनामध्ये विषय झाला होता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मी सांगितलं जे पेराल तेच उगवलं जाते, तेच उगवते. काय चुकलं माझं? त्याला सांगितलं जे पेरलं जाते तेच उगवलं जाते. तो म्हणला नाही महाराज, जे पेरतात ते उगवत नाही अजिबात. बघा आजी, त्यांनी काय प्रश्न विचारला मला, जे पेरलं जातं ते अजिबात उगवत नाही. मग मला असं सांगा, मला शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरकल कुठून येतं? काय म्हणतात इकडं, फुलकट म्हणतात का टरफल? टरफलच म्हणतात ना. बरोबर. ते टरफल कुठून येतं? मला प्रश्न हलूनच दे ना, अजिबात हलून दे ना तिथून. पण मी बी हुशार, रोज 2 गाव फिरतोय. म्हणलं चालते, मी तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण तुला ह्या गोष्टीसाठी चहा प्यायला घरी न्यावं लागेल. चालते म्हणलं. चहावर जर का प्रश्नाचं उत्तर भेटत असेल तर काय अडचण आहे, नेतो म्हणला चहा प्यायला. चहा प्यायला घरी गेलो. चहा प्यायला घरी गेल्यावरती तो चहा घेऊन आला. पहा, चहा घेऊन आल्यावरती म्हणजे जसे प्रश्न विचारतात तसंच उत्तर पण आम्हाला द्यावं लागतं. बरोबर. मग त्या पद्धतीने तो चहा घेऊन आला. आणि चहा घेऊन आल्यावरती मला म्हणला, धरा महाराज चहा. मी म्हणलं मला फक्त चहा दे. काय म्हटलं? पहा, मला फक्त चहा दे. नाही म्हणलं महाराज, बिस्किट नाही, फक्त चहा आहे. कपात तो चहा घेऊन आला. म्हणलं नाही, मला ती बिस्किटाचा जाळ कर आणि कपाचा जाळ कर, मला फक्त चहा पाहिजे. हा म्हणला, मग ती कपाशिवाय कुठे चहा येत असतं का? म्हणलं त्यातच उत्तर आहे ना, कपाशिवाय चहा येऊ शकत नाही, मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येऊ? ते म्हणलं तुमच्या कुठं नादाला लागायचे. वाजवा वाजवा जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्यांना काही बोलणं काय का जीएसटी आहे का टॅक्स आहे का काय? बरं वाजवा ना जरा, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या. एखादा विनोद झाला, एखादं चांगलं वाक्य ऐकायला भेटलं, पकवाजातून एखादा बोल चांगला ऐकायला भेटला तर थोडीशी दाद द्यायला शिका. एकदम जड अंतकरणाने बसायचं नाही अजिबात कीर्तनामध्ये. एक जण असाच माझ्यासमोर कीर्तनामध्ये समोरासमोर बसला होता. इतका जड अंतकरणाने, हसत नव्हता, काय नाही, काहीच नाही. मी म्हणलं का हसत नाही? तो म्हणला माझ्यावर कर्ज आहे. म्हणजे नेमका आम्ही फेडाव का? 10 कामातून इच्छी पेतो, बिस्लरी 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 पितो, लगेच दुसरं पिणं म्हणलं की दुसऱ्या याच्यावरती जातात. नाही बाप. तर पहा, मी सांगत होतो प्रश्न असावा, पण प्रश्नामध्ये मर्म असावं.
कोणताही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नामध्ये मर्म असावं. विनाकारण कोणतेही प्रश्न विचारून चालत नाही. तसा प्रश्न विचारला ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादांना. या गगनापेक्षा मोठं काय, इथं विषय आपला चालला होता. बरोबर आहे. तर पहा, नाम मोठं आहे, नाम श्रेष्ठ आहे. मग नाम श्रेष्ठ आहे, नाम मोठं आहे. मग एखादी ब्रँडेड वस्तू आहे, ब्रँडेड वस्तू घ्यायची म्हणलेस तर पैसे पण मोजावे. सोपं उदाहरण देऊ का तुम्हाला? आयफोनचं देतो, लगेच आमच्याकडे टकाटक बघायला लागतं. पहा, जर आयफोन जरी घ्यायचा म्हटलं, 15 Pro जर घ्यायचा म्हटलं तर पैसे मोजावेच लागतात का नाही? बरोबर. आणि एखादा साधा जर घ्यायचा म्हटलं तर पैसे एवढे मोजावे लागत नाहीत. त्या पद्धतीने नाम एवढं मोठं आहे, गगनापेक्षा मोठं आहे, तर नाम एवढं मोठं असल्यावरती त्याला काय मोल लागणार आहे का? वारकऱ्यांनी प्रश्न विचारला जगद्गुरु श्री तुकोबरायांना, आणि तेच उत्तर अभंगाच्या नाम